नमस्कार जयश्वरा शेतकरी मित्रांनो मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे 2.0 ही आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल। तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार हेच प्रश्न आहे, कोटी रुपयाचा जो काही शासनाने निधी मंजूर केलेला होता मागील काही काळामध्ये, त्याच्या बाद भरपूर सारे शासन निर्णय प्रत्येक वेळी वारंवार जाहीर करण्यात आले। त्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की दिवाळीपूर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून योग्य ती मदत त्यांच्या खात्यामध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे, ती अतिवृष्टीची असो किंवा पीक विम्याची असो आणि इतर काही स्वरूपाच्या जेवढं पण काही संदर्भातील निर्णय जाहीर झाले होते अशा स्वरूपाचे। परंतु याच्यात विचार केला असता तर काही तुरळक शेतकऱ्यांनाच हे पैसे भेटले। अर्थात काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे भेटले, परंतु काही जिल्ह्यातील काही तालुके अद्यापही असे आहे की त्यांना एकही रुपयाची त्यांच्या खात्यामध्ये कोणतीही मदत इथे भेटली नाही। आणि शेतकऱ्यांचे वारंवार हेच प्रश्न आहे आता की एकंदरीत प्रश्न उपस्थित तिथे शेतकऱ्यांच्या संदर्भात होऊ लागले, शेतकऱ्यांमध्ये होऊ लागले की शासनाने दगा दिला का किंवा शासनाने धोका दिला का नुसते बोलण्याचे हे बहाणे आहे शेतकऱ्यांना एवढी मदत तेवढी मदत। तरी संपूर्ण काही आढावा आपण थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत। तुम्हाला झालेली तुमच्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेली मदत, पीक विमा असो अतिवृष्टी अनुदान असो, हे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार, हेक्टरी किती येणार, काय येणार हे तुम्ही जाणून घेतलंच असेल तसं तर सर्व काही माहिती, परंतु कधी येणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की आता दिवाळी संपली, भाऊबीज संपली, नेमकं पैसे कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये इथे पडलेला आहे। आणि बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ सध्या तरी आपण बनवला नाही, कारण की योग्य तो वेळच तिथे नव्हते शेतकरी मित्रांनो। तर मागील काही शासन निर्णयाचा आधार घेऊन आणि त्याच अनुषंगाने लेटेस्टमध्ये मंत्रिमंडळात काय घडामोडी चालू आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला निधी वाटप होणार आहे आणि काय कारण आहे की तुमच्या खात्यामध्ये अद्यापही ते पैसे आले नाही का ते मंजूरच झाले नाही, ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत। सर्वतः तुम्हाला सांगू शकतो की अतिवृष्टी घोषित झालेले शेतकऱ्यांचे कोणते आहे किंवा ते कोणते तालुके किंवा कोणते जिल्हे आपण थोडक्यात जाणून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण काही माहिती ते कळून जाईल। तर शेतकरी मागील काही जो शासन निर्णय 10 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की याच्यामध्ये जिल्हा न्याय आणि त्या जिल्ह्यातील कोणते कोणते तालुके त्याच्यामध्ये नमूद करण्यात आले। त्याच्यामध्ये शेतकरी नंबर 1चा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा। तर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर, त्याचबरोबर डहाणू, तलासरी, विक्रमगड हे काय तालुके, नाशिक आहे, त्याचबरोबर धुळे आहे, जळगाव आहे, अहिल्यानगर आहे, पुणे आहे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव। तर या सुरुवातीच्या 15 जिल्हे, त्याच्या बाद शेतकरी एकूण टोटल 29 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होता, जसे की नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। तर याच्यामध्ये आता हे जे काही जिल्हे तुम्हाला मी सांगितले हे 29 जिल्ह्यांची यादी आहे, जी की 10 ऑक्टोबर रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता। त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की हे बाधित शेतकरी आहे, याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप जास्त नुकसान झाले। याच्यामध्ये काही जिल्हे असे आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान आणि काहीमध्ये कमीत कमी नुकसान, काहीमध्ये 50% तर काहीमध्ये 80% नुकसान। तर शेतकरी मित्रांनो याच्यानुसार यांना सर्व काही निधी हा मंजूर झालेला होता, परंतु पैसे अद्यापही काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तिथे आले, तर काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील अद्यापही तिथे आले नाही। त्याचवर शेतकरी पीक विम्या संदर्भात विचार केला असता तर शासनाने हेक्टरी 17,000 रुपये मर्यादेपर्यंत 2 हेक्टर मर्यादेपर्यंत पीक विमा देखील इथे मंजूर करण्यात आलेला आहे, जो की 2025 मध्ये ज्या काही शेतकऱ्यांनी खरीपासाठी पीक विमा काढलेला होता, भरलेला होता, तर त्या शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा इथे भेटणार होता। याच्या संदर्भात कोणते कोणते जिल्हे आहे हे देखील आपण इथे जाणून घेऊया, कारण की ज्या त्याच्या जिल्ह्यासाठी एक पीक विमा कंपनी नेमण्यात आलेले तेच आपण थोडक्यामध्ये इथे जाणून घेऊया। तर शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भातील कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे, कारण की ज्या त्या जिल्ह्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पीक विमा कंपनी नियमित निर्धारित करण्यात येत असते। तर नंबर 1ला आहे जे की भारतीय कृषी पीक विमा कंपनी, नंबर 2ला आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, नंबर 3ला आहे HDFC एर्गो, त्याचबरोबर ICICI लोंबार्ड जे की 4 नंबरला आहे, 5व्या नंबरला आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी जे की 6व्या नंबरला आहे, त्याचबरोबर SBI जनरल इन्शुरन्स कंपनी जे की 7व्या नंबरला, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही जे की 8व्या नंबरला आणि 9व्या नंबरला युनिव्हर्सल संपो, ज्याच्यामध्ये जे की आपल्या जालना जिल्ह्याचा देखील समावेश आहे। अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे की ज्या त्या कंपन्या नियमित आल्या, तर ह्या कंपन्यांच्या माध्यमातून हेक्टरी जे आहे की 17,000 रुपये हेक्टरपर्यंत 2 हेक्टर मर्यादेच्या अंतर्गत जे की शेतकऱ्यांना पीक विमा इथे भेटणार आहे। आता विषय असा आहे तो शेतकरी मित्रांनो की पीक विमा असो किंवा अतिवृष्टी अनुदान असो किंवा दुष्काळाच्या स्वरूपात जेवढी पण काही रक्कम मंजूर झाली त्या अद्याप शेतकऱ्यांना भेटली का नाही किंवा कधी भेटणार, तर याच्यामध्ये जे आहे की शेतकरी हे DBTनाच पैसे येऊ लागले, आधारचे
योजनांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये, परंतु इथे प्रॉब्लेम असा आहे की एकाच वेळी हे सर्व काही पैसे शासन ट्रान्सफर इथे करून लागले आहे। सुरुवातीला म्हणजे जिल्हानिहाय म्हणजे प्रत्येक जिल्हा तो जिल्हा आणि त्याच्यामध्ये तालुके तो तालुके असे हे पैसे वाटपाची सध्याची प्रक्रिया आहे। म्हणजेच की नंबर 1ला जर कधी विचार केला असता तर नंबर 1 पासून नंबर 2 असे नंबर 3 अशा प्रकारे जे की जिल्ह्याची यादी लागू लागली, जे की आपल्या जे की स्थानिक लेवलचे अधिकारी आपल्याला कळवू लागले की आपल्या जिल्ह्याची यादी लागली। आता त्याच्यानंतर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होईल 1 ते 2 दिवसामध्ये। तर अशी काही प्रोसेस प्रक्रिया सध्याच्या स्थितीला शेतकरी राज्यामध्ये चालू आहे। तर या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न होते की शासनाने धोका दिला, दागा दिला, तर असं काहीच नाही, फक्त थोडा वेळ विलंब यायला होईल, परंतु तुमच्या वाट्याची जी काही रक्कम तिथे तुमच्यासाठी मंजूर झालेली, तुमचा जिल्हा त्याच्यामध्ये तालुका जिल्हा पात्र झाला आहे, तुमचं गाव सर्व काही तुमचं मंडळ, तर नक्कीच तुम्हाला जे की ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत जे की 28 ते 30 ऑक्टोबरपर्यंत किंवा 27-28 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला पीक विमा असो किंवा अतिवृष्टी अनुदान असो तुम्हाला ते जमा होऊन झाले, याच्यामध्ये काहीच संकोच नाही। आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांना जमा झालेले। आता तुम्ही म्हणसाल की तू शासनाचा प्रतिनिधी का असा का बोलू लागलाय, तर शेतकरी जोपर्यंत जिथपर्यंत मला माहिती सर्व काही प्रोसेस त्याच्या अनुषंगाने त्याच्या आधारे तुम्हाला मी सर्व काही माहिती सांगू लागलोय। तर आशा आहे की तुम्हाला ही माहितीपूर्ण वाटली असेल, तर नक्कीच तुम्ही लाईक देखील करू शकता, जेणेकरून पुढील व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता। तर मिळूया काय नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।